Hello student. Next topic, rotational motion. याच्या आधीच्या लेक्चरला आपण सर्क्युलर मोशन बद्दल पाहिलं होतं. सर्क्युलर मोशन किंवा रोटेशनल मोशन हे येतं ते डायनॅमिक्सच्या कायनेटिक्स मध्ये, ज्याच्यामध्ये अप्लाइड द फोर्स कन्सिडरिंग द फोर्स इन मोशन. आता रोटेशनल मोशन म्हणजे काय आणि सर्क्युलर मोशन म्हणजे काय आपल्या फर्स्ट लेक्चर मध्ये झालेलं, तरी आपण बेसिक कन्सेप्ट पाहणार आहोत. इथे समजा आपण हा एक स्पेअर घेतलेला, एक स्पेरिकल बॉडी. ही स्पेरिकल बॉडी हा त्याचा सेंटरचा ऍक्सिस आहे. त्या सेंटरच्या ऍक्सिस भोवती जर अशी गोल फिरत असेल तर ह्या गोल फिरणाऱ्या याला आपण काय म्हणतो, रोटेशनल मोशन. द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अबाउट एन एनी ऍक्सिस. म्हणजे ह्या ऍक्सिस असेल, तुम्ही इथे तिरका केला, हा तिरका ऍक्सिस झाला. जशी आपण आपली अर्थ थोडी टिल्टते, म्हणजे ह्या पॉइंटला ती अर्थ रोटेट होते. अबाउट एन एनी ऍक्सिस युअर ओन ऍक्सिस इज कॉल्ड ॲज द रोटेशनल मोशन. इज द बेसिक सिंपल कन्सेप्ट. म्हणजे इथे आपण सिंपल अर्थचं एक्झाम्पल पाहिलं होतं. विथ इन पर्टिक्युलर वेलॉसिटी, आणि ह्या वेलॉसिटीला आपली अर्थ जी रोटेट होते त्या कंडिशनला, म्हणजे अर्थ आपली कशी रोटेट होते, वेस्ट टू ईस्ट ह्या फॉर्म मध्ये, त्या मोशनला आपण काय म्हणतो, रोटेशनल मोशन. म्हणजे स्वतःभोवती फिरायच्या मोशनला रोटेशनल मोशन, आणि दुसऱ्या भोवती सर्कल मध्ये फिरायच्या मोशनला सर्क्युलर मोशन. मग हे जे रोटेशनल मोशन आहे हे कसे अप्लाय होते, ते इज अप्लाय रिजिड बॉडी. आता रिजिड बॉडी कुणाला म्हणायचं, जी बॉडी फिक्स किंवा कडक असते, जिच्यावरती एक्सटर्नली फोर्स अप्लाय केला तरी तिचा शेप बदलत नाही. म्हणजे जिच्यावर तुम्ही फोर्स अप्लाय केला तरी तिचा शेप बदलत नाही, त्या बॉडीला आपण काय म्हणतो, रिजिड बॉडी. ज्यावेळेस एखादी रिजिड बॉडी रोटेशनल मोशन मध्ये फिरेल त्यावेळेस तिला आपण म्हणणार आहे रोटेशनल मोशन इज अप्लाइड रिजिड बॉडी. आता हिला फिरण्यासाठी एक आणि एक ह्या डायरेक्शन, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, इथून आणि इथून यूज द टू फोर्स, टू इक्वल फोर्स अप्लाय इन अपोजिट डायरेक्शन. म्हणजे माझ्या ह्या बोटाचा फोर्स इकडे अप्लाय होतोय आणि अंगठ्याने मी असं ओढतोय. म्हणजे काय होतंय की हे पुढे सारतोय तर अंगठा पाठीमागे ओढतो. असा तुमचा दोन फोर्स अप्लाय होतोय, एक ह्या डायरेक्शनला आणि एक पाठीमागच्या डायरेक्शनला. किंवा आपण अपोजिट डायरेक्शन रोटेट केलं तर ही आता पुढे गेलं तर हे पाठीमागे आलं. तर ह्या रोटेशनलला आपण काय, ह्या फोर्सला आपण काय म्हणतो, कपल ऑफ फोर्स. आणि रोटेशन मध्ये तो जो फोर्स अप्लाय करतो तो फोर्स म्हणजे असतो टॉर्क. रोटेशन मोशन मध्ये जो कपल ऑफ फोर्स म्हणजे एकच फोर्स दोन डिफरंट पॉइंटला अपोजिट डायरेक्शन मध्ये आणि सारखा अप्लाय केला जातो, टॉर्क और कपल ऑफ फोर्स. कपल या शब्दावरून आपल्याला कळतं की दोन, फोर्स म्हणजे अप्लाइड फोर्स. आता त्याचे सिंपल एक्झाम्पल काय आपल्या जे रेग्युलर लाईफ मध्ये यूज करतो ते म्हणजे टॅप ऑफ वॉटर की. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही नळ ऑन करता त्यावेळेस त्याला फिरवताना रोटेशनल मोशन मध्ये फिरवता, एक ह्या डायरेक्शनने फोर्स लावता, एक ह्या डायरेक्शनने फोर्स लावता. किंवा सेकंड तुमच्या असेल टू व्हीलर किंवा फोर व्हीलर, ज्यावेळेस तुम्ही टर्न घेता त्यावेळेस तिचं जे व्हील आहे, स्टेअरिंग व्हील, एक ह्या बाजूला ढकलतं आणि एक ह्या बाजूला ओढतं. इथे सुद्धा आपण अप्लाय करतो तो कपल ऑफ फोर्स. ह्या कपल ऑफ फोर्स ज्यावेळेस रिजिड बॉडीला अप्लाय होईल त्यावेळेस तयार होतं ते रोटेशनल मोशन. मग हे जे रोटेशनल मोशन आहे त्या रोटेशनल मोशनच्या द ॲबिलिटी ऑफ फोर्स टू प्रोड्यूस रोटेशनल मोशन, this force is called as torque or couple of force. म्हणजे ज्या फोर्समुळे बॉडी आपली रोटेशनल फॉर्म मध्ये फिरणार आहे त्या फोर्सला आपण काय म्हणतो, टॉर्क और कपल ऑफ फोर्स. इज द सिंपल डेफिनेशन. आता इथे कपल ऑफ फोर्स हे जे रिलेशन आहे, आता हे रिलेशन रोटेशनल मोशन मध्ये येतं. आणि आपला जो सिंपल फोर्स आहे म्हणजे फक्त आपण त्याला फोर्स म्हणू, तो लिनियर मोशन. लिनियर मोशन मध्ये अप्लाय झालेला फोर्स हा असतो. तर रोटेशनल मोशन
मध्ये अप्लाय झालेला फोर्स किंवा ज्यामुळे रोटेशनल मोशन तयार होते त्याला आपण काय म्हणतो टॉर्क. इथे फोर्स आणि इथे टॉर्क. आता फोर्स प्रोड्यूस होण्यासाठी जी इनर्शिया अप्लाय होते ते इनर्शियाचं काम कोण करतं तर मास करतं. कोण काम करतं मास. म्हणजे फोर्स मध्ये समजा हा आता ऑब्जेक्ट आहे, ह्या ऑब्जेक्टला आपल्याला पुढे ढकलायचंय, हा पुढे गेला म्हणजे मी बॅक साइडनी फोर्स अप्लाय केला तेव्हा हा पुढे गेलेला आहे. पण तो मी फोर्स किती अप्लाय करतोय त्याला अपोज करण्याचं काम ह्या बॉडीचा मास करणार आहे. म्हणजे ज्याला आपण इनर्शिया किंवा जडत्व म्हणतो, ह्या बॉडीमध्ये किती जडपणा आहे तो मी इझिली जरी सोडला तर एक काहीतरी फोर्स प्रोड्यूस होणार आहे. तो प्रोड्यूस झालेला फोर्स कशामुळे येतो त्या बॉडीच्या मध्ये असलेल्या मासमुळे. त्या मासलाच आपण काय म्हणतो इनर्शिया म्हणतो. म्हणजे तो कुणामुळे तयार झाला. तसंच रोटेशनल मोशन मध्ये इनर्शियाचं काम कोण करतं तर मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया. तर रोटेशनल मोशन मुळे जो टॉर्क तयार होणार त्या टॉर्क मध्ये असलेली इनर्शियाचं काम कोण करणार आहे तर मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि आपल्याला हे मोमेंट ऑफ इनर्शिया शिकायचं. गेल्या वर्षी आपण फोर्स मधला जी इनर्शिया होती मास तो 11 स्टँडर्ड मध्ये पाहिलाय. 12 स्टँडर्ड्स मध्ये आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया पाहायचं की ज्या मोमेंट ऑफ इनर्शिया मुळे तुमचं असलेलं रोटेशनल मोशन काय होणार आहे तयार होणार. इन रोटेशनल मोशन द मेजर द इनर्शिया ऑफ द बॉडी इज कॉल्ड एज मोमेंट ऑफ इनर्शिया. इज द बेसिक सिंपल डेफिनेशन. इज द बेसिक सिंपल. नेक्स्ट मोमेंट ऑफ इनर्शिया. सिंबल इज कॅपिटल आर. आता मोमेंट ऑफ इनर्शिया इथे आपण एक एनी इरेग्युलर शेप ऑफ रिजिड बॉडी काढली. इथे आता कोणताही शेप नाहीये, एनी इरेग्युलर शेप. आणि त्या बॉडी मध्ये M1, M2, M3 अप टू M असे असलेले छोटे छोटे मास पार्टिकल आहेत. म्हणजे हा इथे पार्टिकल आहे, एक इथे पार्टिकल आहे, इथे पार्टिकल आहे, इथे असे n नंबर ऑफ पार्टिकल्स. त्या n नंबर ऑफ पार्टिकलचं डिस्टन्स कुठून रोटेशनल ऍक्सिसच्या पोझिशन पासून कन्सिडर करतोय आपण. M1 साठी R1, M2 साठी R2, तसंच लास्ट Mn नंबर पर्यंतच्या पार्टिकल साठी R आहे. आता इरेग्युलर शेप म्हणजे इथलं अंतर जास्त असेल, इथलं अंतर कमी असेल, इकडचं अंतर वेगळं असेल, इकडचं अंतर वेगळं असेल. पण प्रत्येकाला आपण R1, R2, R3 आणि R असे नंबर देतो. डिस्टन्स बिटवीन the distance between rotational axis to the position of particle. The simple definition: moment of inertia of any irregular shape of rigid body rotated, कुठे फिरती rotated about an any axis किंवा rotated about an axis is defined as the, ते कशावर डिफाइन आहे as the sum of, कुणाची सम आहे the sum of प्रोडक्ट ऑफ मास. सम आहे पुन्हा प्रोडक्ट आहे तर कुणाचा प्रोडक्ट आहे प्रोडक्ट ऑफ मास ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ ईच पार्टिकल. प्रत्येक पार्टिकलचा मास मीन्स कन्सिडर m1 and square of perpendicular distance. हे perpendicular distance पुन्हा मधलं आहे between rotational axis to the position of mass particle. between रोटेशनल ऍक्सिस अँड पोझिशन ऑफ मास पार्टिकल. म्हणजे आपण m1 पार्टिकल साठी पाहिलं तर बाय डेफिनेशन नुसार प्रोडक्ट ऑफ मास ऑफ पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन, पुन्हा मधला डिस्टन्स रोटेशनल ऍक्सिस अँड पोझिशन ऑफ पार्टिकल. सेम m2 पार्टिकल साठी होईल, सेम m3 पार्टिकल साठी. अप टू त्या संपूर्ण बॉडी मध्ये किती पार्टिकल आहे n नंबर ऑफ पार्टिकल आहे. आता इथे n नंबर ऑफ पार्टिकल आपण काय घेतो जर ही मी रिजिड बॉडी जर कन्सिडर केली तर ह्याचे असलेले पार्टिकल म्हणजे संपूर्ण बॉडी रोटेट होणार आहे. कोणताही एक पार्टिकल रोटेट होत नाही पण त्या छोट्या छोट्या पार्टिकल पासून बॉडी बनलेली आहे. म्हणजे ह्या m1 m2 m3 mn हे जे सगळे पार्टिकल जर मी एकत्र केले तर काय तयार होणार ही संपूर्ण मास, ह्या बॉडीचं संपूर्ण
मास, मग हे तुम्ही गेल्या वर्षी मॅथ्स मध्ये चॅप्टर आहे तुम्हाला सिरीज अँड सिक्वेन्स. त्या सिरीज मध्ये काय करता, असे तुमचे सगळे नंबर जर एकत्र केले म्हणजे ते आपण एडिशन केले त्यांच्यापासून एकच नंबर तयार होतो की ज्याला आपण समेशन ह्या मॅथेमॅटिकल सिम्बॉलने यूज करतो. तर मॅथेमॅटिकल सिम्बॉल समेशन एक कोणत्या नंबर पर्यंत, n नंबर पर्यंत, आणि कुठून सुरू झाला, I is equal to 1 म्हणजे फर्स्ट नंबर 1 टू लास्ट नंबर n. I is your any imaginary number म्हणजे ते किती पार्टिकल आहेत, 100 पार्टिकल आहेत, 200 पार्टिकल आहेत, 300 पार्टिकल आहेत, त्या पार्टिकलचा असलेला नंबर मीन्स MIRI स्क्वेअर इज द सिंपल फॉर्म्युला. और सिंपल लँग्वेज मध्ये आपण लिहितो MR स्क्वेअर. आता M मीन्स टोटल मास ऑफ बॉडी आणि R इज द रेडियस. आता याचं रिलेशन आपल्या पुढच्या टॉपिक्स मध्ये की ह्या रेडियसला आपण कशाने कंपेअर करणार आहे. फक्त आपल्याला डेफिनेशन नुसार पाहायचं आहे की ते जे M1 M2 जे मास आहेत आपले छोटे छोटे पार्टिकल आहेत ते सगळे केले तर हा संपूर्ण बॉडीचा मास तयार होणार. मीन्स I is equal to MR स्क्वेअर इज द सिंपल रिलेशन. आणि आपली तीच डेफिनेशन आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी इरेग्युलर शेप ऑफ रिजिड बॉडी किंवा एनी रिजिड बॉडी rotated about an axis is defined as the sum of product of mass of each particle and square of perpendicular. हे जे डिस्टन्स आहे परपेंडिक्युलर आहे म्हणून आपण काय म्हणतो, नेहमी आपण डिस्टन्स परपेंडिक्युलर मेजर करतो. स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन rotational axis to the position of mass of particle. किंवा तुम्ही तुमच्या सिंपल लँग्वेज मध्ये सुद्धा म्हणू शकता मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी रिजिड बॉडी rotated about an any axis is defined as the sum of product of mass of particle and square of the perpendicular distance between position of axis and mass of particle is the simple डेफिनेशन. ही झाली आपली मोमेंट ऑफ इनर्शिया. इनर्शिया काय काम करतं तर रोटेशनल मोशनला फिरायसाठी जसं फोर्स मध्ये लिनियर मोशन मध्ये फोर्स मध्ये मास काम करतं इनर्शियाचं, तसंच रोटेशनल मोशन मध्ये इनर्शियाचं काम मोमेंट ऑफ इनर्शिया करतं. थोडक्यात मास तुम्ही जो फोर्स अप्लाय करताय त्याला तो अपोज करायचं काम करते. म्हणजे जर माझ्याकडे 100 किलोचा दगड असेल आणि त्याला जर मी ढकलायचा प्रयत्न केला ते पॉसिबल आहे का, नाही. म्हणजे तो माझ्या फोर्सला काय करतोय, अपोज करतोय. तर मास हे थोडक्यात फोर्सला अपोज करायचं काम करतोय. रोटेशनल मोशन मध्ये ते काम कुणाकडे आहे तर मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये. आता मोमेंट ऑफ इनर्शिया आर एसआय युनिट अँड डायमेन्शन हे परीक्षेला विचारले 1 मार्क्स मध्ये. SI unit is depend by the formula mass measure in kg and distance measure in meter square, kg meter square. Say CGS unit in CGS unit mass measure in gram and distance measure in centimeter with square. म्हणजे हे दोन SI युनिट वेगळं आणि CGS युनिट. त्याच्यानंतर दुसरं येतं ते डायमेन्शन. आता डायमेन्शन अगेन हे सुद्धा आपल्या 11th मध्ये झालेलं आहे. डायमेन्शन आपण युनिट वरून काढतो किंवा फॉर्म्युल्यावरून सुद्धा काढू शकतो. लेंथ सिम्बॉल म्हणजे रेडियस मेजर इन लेंथ L स्क्वेअर, मास सिम्बॉल इज कॅपिटल M. तर एकच मास आहे म्हणून इथे आपण 1 लिहिला आणि टाइम हा फॅक्टर तिथे नाहीये म्हणून तो काय झाला 0. सिंपल आहे. रेडियस कशात मेजर करतो, लेंथ मध्ये द स्टँडर्ड सिम्बॉल L इथे 2 होते म्हणून इथे सुद्धा 2 लिहिले. मासचा सिम्बॉल Mच आहे, इथे एकदाच मास आहे म्हणून इथे सुद्धा एकदाच मास लिहिला. आणि टाइम तर मोमेंट ऑफ इनर्शिया इज इंडिपेंडेंट ऑफ टाइम म्हणून टाइमला काय आलं आपल्याला 0 व्हॅल्यू आली. हे झालं त्याचं डायमेन्शन. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जे आपण सेकंड चॅप्टर मध्ये पाहिलंय
की ह्या ज्या फिजिकल क्वांटिटी आहेत त्या दोन टाइप्स मध्ये सेपरेट होतात, एक स्केलर आणि दुसरी वेक्टर. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ही कोणती क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी आहे की वेक्टर क्वांटिटी आहे? जर स्केलर क्वांटिटी म्हणलं तर स्केलर क्वांटिटीज डज नॉट डिपेंड्स बाय द डायरेक्शन, म्हणजे ही डायरेक्शन वर डिपेंड्स नाही, पण ह्याला डायरेक्शन आहे. तुम्ही ह्या डायरेक्शनने रोटेट केलं आणि किंवा ह्या डायरेक्शनने रोटेट केलं किंवा ह्या बाजूने फिरवलं तर प्रत्येक वेळेस तुमची मोमेंट ऑफ इनर्शिया बदलत जाणार आहे. म्हणजे ह्याला डायरेक्शन आहे पण ती डायरेक्शन पॉइंट टू पॉइंट बदलते. म्हणजे वेक्टर मध्ये आपण त्यामध्ये डिपेंड्स बाय द मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन, म्हणजे एका पर्टिक्युलर डायरेक्शन. मग ही एक पर्टिक्युलर डायरेक्शन नाही, ही रोटेटेड होते, कंटिन्युअसली चेंजेबल डायरेक्शन, म्हणून तिला आपण टेन्सर क्वांटिटी म्हणतो. इज इम्पॉर्टंट आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया इज अ टेन्सर क्वांटिटी. हे सुद्धा 1 मार्क MCQ ला विचारले गेलेले आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ही अशी क्वांटिटी जी टेन्सर क्वांटिटीचं रिलेशन अप्लाय करते. हा इज इक्वल टू टेन्सर क्वांटिटी. नेक्स्ट, मोमेंट ऑफ इनर्शिया इट डिपेंडेंट्स पर. आपण इथे आता मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला पाहिजे. I is equal to mr square. तर ही मोमेंट ऑफ इनर्शिया कशावरती डिपेंड्स आहे? तर फर्स्ट m is mass. Moment of inertia it depend by the mass and shape. म्हणजे हा जसा गोल शेप आहे, हा डस्टर एक रॉड शेप आहे, त्या दोघांचं जरी मास सारखं असेल तरी दोघांची असलेली मोमेंट ऑफ इनर्शिया सारखीच असेल असं नाही, कारण की या दोघांचा शेप वेगवेगळा आहे. किंवा इथे आपण एक डिस्क शेप घेऊ, हिची असलेली मोमेंट ऑफ इनर्शिया ही वेगळी, म्हणजे ह्या दोघांचं मास नियरली सेम आहे, पण ह्याच्यावरती टॉर्क अप्लाय केल्यानंतर ह्याचं रोटेशन आणि ह्याचं रोटेशन हे डिफरंट येणार. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया इट इज डिपेंड्स बाय मास, शेप, साइज. ह्या 3 फॅक्टरवरती डिपेंडेड बाय मास ऑफ बॉडी, साइज ऑफ बॉडी और शेप ऑफ बॉडी. म्हणजे स्पेरिकल शेप आहे, रेक्टँग्युलर शेप आहे, डिस्क शेप आहे की रिंग शेप आहे. त्यामुळे जर मास सारखा असेल आणि शेप बदलला तर आर फॉर्म बदलणार आहे त्याचा, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया बदलेल. सेकंड, मोमेंट ऑफ इनर्शिया इट इज डिपेंड्स बाय द पोझिशन ऑफ रोटेशनल ॲक्सिस. पोझिशन ऑफ रोटेशनल ॲक्सिस. इथे सिंपल एक्झाम्पल घेताना आपण डिस्कचं, म्हणजे आता इथे मी सेंटरला पकडलं तर तुमची जे मोमेंट ऑफ इनर्शियाचं डिस्टन्स आहे ते ह्या पॉइंट पासून इथे येते, कारण तो ही अशी बॉडी तुमची रोटेट होते. आता मी पोझिशन बदलतो आणि या इथे येतो कडेला, आणि हे जर मी अशी डिस्क रोटेट केली तर इथल्या पॉइंटचा म्हणजे ह्या मासचा असलेलं डिस्टन्स एवढं मोठं झालं, म्हणजे तुमचा डिस्टन्स बदलला तर प्रोडक्ट बदलणार आहे, प्रोडक्ट बदलला तर मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज होणार आहे. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया सेकंड कशावर डिपेंडेंट आहे? द पोझिशन ऑफ रोटेशनल ॲक्सिस. हा रोटेशनल ॲक्सिस कुठे आहे? कारण की रोटेशनल ॲक्सिस इज डिपेंड बाय द डिस्टन्स, आणि तो डिस्टन्स इफेक्ट करतो मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि थर्ड इम्पॉर्टन्स आहे ते म्हणजे मास डिस्ट्रीब्यूशन ऑफ ईच पार्टिकल. द डिस्ट्रीब्यूशन ऑफ मास, mass of each particle. आता सिंपल आपण ऍक्सिस ऑफ रोटेशनचाच घेऊ. या इथून सेंटर पासून ह्या पॉइंटच्या असलेल्या मासचा डिस्टन्स काय येतंय? r, म्हणजे रेडियस. पण तो जर ऍक्सिस इथे असेल आणि मास त्याच ठिकाणी, तर हे डिस्टन्स काय झालं? 2r. म्हणजे तुमचं डिस्टन्स बदललं का? कारण की मासची पोझिशन आणि रोटेशनल ॲक्सिसची पोझिशन यांच्यामधलं डिस्टन्स वाढतंय. रोटेशनल ॲक्सिसची पोझिशन बदलली तर डिस्टन्स बिटवीन मास ऑफ ईच पार्टिकल, किंवा इथला मास असेल, इथला मास असेल,
सेंटर पासून ह्या सगळ्या पार्टिकलचं मास हे सारखंच असणार आहे, पण ह्या पोझिशन पासून, ह्या रोटेशनल पोझिशन पासून प्रत्येक पॉइंटचं डिस्ट्रीब्युशन ऑफ मास डिस्टन्स कसं आहे, वेगवेगळं आहे, म्हणून आपण इथे घेतो डिस्ट्रीब्युशन ऑफ मास ऑफ ईच पार्टिकल. ह्या 3 फॅक्टर वरती आपलं मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स आहे. त्यातला हा फॅक्टर 1 मार्क्स एमसीक्यू ला विचारलेला आहे. तसंच डेफिनेशन बरोबर डिपेंडन्स फॅक्टर सुद्धा विचारले जातात. त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये इम्पॉर्टंट येतं ते म्हणजे फिजिकल सिग्निफिकन्स. फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. आता फिजिकल सिग्निफिकन्स हे आपण दोघांशी कंपेअर करणार, एक लिनियर मोशन आणि दुसरं रोटेशनल मोशन. आता लिनियर मोशन प्रोड्यूस व्हायला कशाची गरज आहे, तर फोर्सची गरज आहे. तसंच रोटेशनल मोशन प्रोड्यूस होण्यासाठी कशाची गरज आहे, तर टॉर्कची गरज. इज द सिंपल कन्सेप्ट, इज द रिलेशन बिटवीन in linear motion the unbalanced force is applied by the in linear motion and unbalanced torque applied by the rotational motion. आता लिनियर मोशन मध्ये असलेला फोर्सचा फॉर्म्युला F is equal to mass into acceleration, means simple linear acceleration. तर लिनियर मोशन मध्ये इनर्शिया इज डिपेंडेड बाय द मास. तर ते कशावर डिपेंड्स आहे, मास वर डिपेंड्स आहे. and rotational motion टॉर्कचा फॉर्म्युला I into alpha. Here inertia it is depends by the moment of inertia. सिंपल सिग्निफिकन्स तुम्ही कोणतंही एक एक्झाम्पल घ्या. जर मी फोर्सशी कंपेअर केलं तर फोर्सचं रिलेशन लिनियर मोशन मध्ये मास इंटू एक्सेलरेशन येतं, रोटेशनल मोशन मधला त्याला टॉर्क म्हणतो, तो आला मोमेंट ऑफ इनर्शिया इंटू अल्फा. आणि ही पोझिशन ए इज द एक्सेलरेशन, अल्फा इज अगेन एक्सेलरेशन. हे दोन्ही एक्सेलरेशन आहे, पण हे दोन क्वांटिटी वेगवेगळे आहेत. हा एक लिनियर मोशन मधला त्याला आपण लिनियर एक्सेलरेशन म्हणतो. इथे आपली बॉडी रोटेशनल म्हणजे अँगलच्या फॉर्म मध्ये फिरते, म्हणून इथल्या एक्सेलरेशनला आपण अँग्युलर एक्सेलरेशन म्हणतो. ह्या ज्या पुढच्या ज्या बॉडीज आहेत ते या फिजिकल क्वांटिटी या फिजिकल क्वांटिटी आय, हे दोन काय दाखवतात, तर इनर्शिया दाखवतात त्या मोशन मधलं. तर लिनियर मोशन मधली इनर्शिया कोण आहे, मास आहे. रोटेशनल मोशन मधली इनर्शिया कोण आहे, तर मोमेंट ऑफ इनर्शिया. सेकंड एक आपण एनर्जीचं रिलेशन टू कायनेटिक एनर्जी इज 1/2 mv². अगेन कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल मोशन 1/2 is the constant number I ओमेगा स्क्वेअर. आता ह्या फॉर्म्युल्यावरून पण आपल्याला कळेल, इथे v फॉर वेलोसिटी, ओमेगा फॉर अगेन वेलोसिटी, इथे v चा स्क्वेअर आहे, इथे सुद्धा v ओमेगाचा स्क्वेअर आहे. इथे लिनियर आहे म्हणून ह्या वेलोसिटीला आपण लिनियर म्हणतो, इथे रोटेशनल आहे म्हणून ह्या वेलोसिटीला आपण रोटेशनल किंवा अँग्युलर वेलोसिटी म्हणतो. इथे सिंपल. मग इथे सुद्धा I आला, तर ह्या I ची जागा कोणी घेतली, मासने घेतली. म्हणजे लिनियर मोशन मध्ये मास इनर्शियाचं काम करतं, रोटेशनल मोशन मध्ये I करतो. किंवा लिनियर मोमेंटम L is equal linear momentum P is equal to m into v, and same condition in linear momentum L is equal to I. In same condition in rotational motion angular momentum L is equal to I omega. इथे आपल्याला कळेल की लिनियर मोमेंटम मध्ये लिनियर वेलोसिटी, अँग्युलर मोमेंटम मध्ये अँग्युलर वेलोसिटी. म्हणजे मासचं काम कुणी केलं, मास इनर्शियाचं काम लिनियर मोशन मध्ये मासने केलंय, तर रोटेशनल मोशन मध्ये इनर्शियाचं काम मोमेंट ऑफ इनर्शियाने केले. द बेसिक फिजिकल सिग्निफिकन्स in linear motion inertia is dependent by the mass and rotational motion is inertia is dependent by the moment of inertia. असा आपलं संपूर्ण रिलेशन आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन, डिपेंडन्स फॅक्टर अँड फिजिकल सिग्निफिकन्स हे इम्पॉर्टन्स आहे.
नेक्स्ट पॉइंट, रेडियस ऑफ गायरेशन. ओके, आता रेडियस ऑफ गायरेशन इथे आपण एक पर्टिक्युलर शेप असलेली बॉडी घेतो, सर्क्युलर शेप. पर्टिक्युलर शेप आहे, त्या बॉडीला सर्क्युलर शेप आहे, मग ती रिंग असेल, डिस्क असेल किंवा स्पेअर असेल. तर ह्या पर्टिक्युलर शेप मध्ये ज्यावेळेस आपला ऍक्सिस ऑफ रोटेशन आणि ते मास म्हणजे मास ऑफ पार्टिकल यांच्यामधलं जे काय रोटेशन होणार ते फिक्स होणार. म्हणजे जर समजा इथला पार्टिकल असेल तर ते रोटेट होताना ह्या डायरेक्शन मध्ये रोटेट होणार, इथला पार्टिकल असेल तर तो रोटेट होताना ह्या डायरेक्शन मध्ये रोटेट होणार. त्यावेळेस ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून त्या पोझिशन ऑफ पार्टिकल पर्यंतचं डिस्टन्स त्याला आपण म्हणतो रेडियस ऑफ गायरेशन. व्हेरी सिंपल डेफिनेशन, द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ बॉडी अबाउट अ गिवन ऍक्सिस. तुम्हाला दिलेला ऍक्सिस कोणता ऍक्सिस इथला आहे की इथला आहे त्याच्यावर डिपेंड. अबाउट अ गिवन ऍक्सिस ऑफ बॉडी इज डिफाइन्ड ॲज द डिस्टन्स. तर कुठला डिस्टन्स आहे? द डिस्टन्स बिटवीन द ऍक्सिस ऑफ रोटेशन. ज्या पोझिशनला तुमचा ऍक्सिस रोटेट होतोय त्या पोझिशन पासून ऍक्सिस ऑफ रोटेशन ऑफ बॉडी अँड होल मास होल मास ऑफ बॉडी कॉन्सन्ट्रेटेड ॲट दॅट पॉइंट इन द सेम मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे इथला हा जो पॉइंट आहे तो इथे आला किंवा इथे आला तर तो बॅलन्सच राहणार. आपल्याला माहिती आहे बॅलन्स हा नेहमी सेंटरला असतो. म्हणजे ह्या पॉइंटचं इथून डिस्टन्स किंवा इथून इकडे आलं तर इथला डिस्टन्स हे कसं राहणार आहे? सारखंच राहणार. इथे आपण दोन बेसिक पाहू. जर हा आपण रॉड घेतला तर ह्याच्यामध्ये मोमेंट ऑफ रेडियस ऑफ गायरेशन का अप्लाय होणार नाही? जर हा रॉड इथून ह्या पार्टिकलचं डिस्टन्स हे इथपर्यंत आहे, ज्या वेळेस तो इकडे येईल त्यावेळेस हे डिस्टन्स कमी होणार आहे, बरोबर आहे की नाही? तसं हे सर्क्युलर मोशन मध्ये हा पार्टिकल इथे असेल, इकडे गेला किंवा इकडे गेला, ह्या सगळ्या पोझिशनला त्या पार्टिकलचं डिस्टन्स हे सारखंच राहणार आहे. म्हणजे तिथे एक सर्क्युलर शेप होणार. त्यालाच आपण काय म्हणतो? रेडियस ऑफ गायरेशन. अगेन सेम फॉर्म्युला, I इज इक्वल टू m(k²). रेडियस ऑफ गायरेशन हे स्पेरिकल शेप असलेल्या बॉडी मध्येच अप्लाय होतं की ज्यांचा सेंटर पासूनचं पर्टिक्युलर डिस्टन्स म्हणजे त्या पर्टिक्युलर मासचा डिस्टन्स रोटेशनल ऍक्सिस पासून सगळ्या पोझिशनला सारखंच असेल. I इज इक्वल टू m(k²). means therefore k is equal to √ I divided by m. म्हणून याला आपण म्हणतो रेडियस. नावातच कळलं असेल रेडियस. रेडियस हे सर्कल मध्येच अप्लाय होतंय म्हणून हियर यूज ऑफ द बॉडी द सर्क्युलर बॉडी k is equal to √ I upon m. SI युनिट. तर रेडियस आपण कशात मेजर करतो? मीटर मध्ये. CGS युनिट सेंटीमीटर. डायमेन्शन हे सगळं आपल्या 11th मध्ये झालेलं आहे. डायमेन्शन L1. इथे मास येत नाही लेंथ मध्ये म्हणून 0. टाइम येत नाही म्हणून तो सुद्धा 0. फक्त काय आलं? L1. के हा एकदाच मिळते काय आलं? L1. म्हणजे युनिट वरून पाहतो फक्त मीटर म्हणजे लेंथचा म्हणून L1. मास नाहीये, टाइम नाहीये आणि रेडियस इज द वेक्टर म्हणजे डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. तर रेडियस इज द वेक्टर क्वांटिटी. आपण तिला वेक्टर क्वांटिटी म्हणून कन्सिडर करत आहोत. तसं सिंपल आपलं रेडियस ऑफ गायरेशन हे सुद्धा परीक्षेला विचारलं जातं. आता रेडियस ऑफ गायरेशन कशावर डिपेंड्स आहे? अगेन जी मोमेंट ऑफ इनर्शिया आहे त्याच कंडिशन नुसार रेडियस ऑफ गायरेशन डिपेंड्स बाय द इज डिफरंट पोझिशन ऑफ रोटेशनल ऍक्सिस. म्हणजे इथली असेल किंवा इथली असेल. आता आपण पोझिशन जर बदलली रोटेशनल ऍक्सिसची तर ह्या पार्टिकल तर त्याचा इथे मास येणार, तो रोटेट होऊन ह्या बाजूला आला तर आपण इथे जर समजा अशी डायग्राम काढली तर हे डिस्टन्स बदललं की नाही? आता हा सेंटरला होता तर दोन्हीकडे r एवढं डिस्टन्स होतं. पण जर मी एका एंडला घेतो म्हणजे टँजंट घेतली जर ऍक्सिस ऑफ रोटेशन तर हा पार्टिकल आता इकडे येणार तर k ची व्हॅल्यू बदलते. म्हणून रेडियस ऑफ गायरेशन इट इज डिपेंड्स बाय द बॉडी ॲट अ डिफरंट ऍक्सिस ॲट डिफरंट म्हणजे ऍक्सिसची पोझिशन डिफरंट झाली तर रेडियस ऑफ गायरेशन सुद्धा काय होणार आहे? डिफरन्स होणार आहे. अगेन इट डिपेंड्स बाय द मास अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ मास ऑफ पार्टिकल. अगेन डिपेंड्स बाय दैट इज द शेप अँड साइज ऑफ
बॉडी इन द सिंपल रिलेशन रेडियस ऑफ गायरेशन. आपल्या रोटेशनल मोशन मध्ये हे दोन्ही कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहेत, मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ गायरेशन. संपूर्ण चॅप्टर हा मोमेंट ऑफ इनर्शिया वरतीच डिपेंडेंट आहे. जर मोमेंट ऑफ इनर्शियाचा आपल्याला कन्सेप्ट कळला असेल तर आपल्याला पुढचे सर्व डेरिव्हेशन किंवा संपूर्ण चॅप्टर हे समजणार. ओके, थँक्स.